नमस्कार. आज आपण कुवा नंबर याची माहिती घेणार आहोत. आतापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 9 पर्यंतची सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. हा जो कुवा नंबर आहे हा कुठून आला तर हा कुवा नंबर फेंगशुई मधून आलेला आहे आणि हा कुवा नंबर नेहमी हाताच्या मनगटावर या ठिकाणी लिहायचा असतो. आता जर तो नंबर लिहिला गेला तर त्या लिहिताना तुम्हाला फक्त एक काळजी घ्यायची आहे की कुवा नंबर जेव्हा तुम्ही इथे लिहितायत त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तुमची जी विश आहे ती तुम्हाला पूर्ण करायची, ती विश बोलायची लिहिताना, जेणेकरून तुमचं जे पेंडिंग काम असेल किंवा तुम्हाला काय हवं असेल तर ते कम्प्लीट व्हावं, ते मिळावं, म्हणून हा कुवा नंबर इथे लिहायचा असतो. आणि कुवा नंबरचा अजून एक वापर आहे, तो म्हणजे तुम्हाला लकी डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी कुवा नंबरचा यूज केला जातो. फेंगशुई मध्ये, वास्तुशास्त्रामध्ये या कुवा नंबरला खूप महत्व आहे. तर हा कुवा नंबर कसा फाइंड आउट करायचा, याचं कॅल्क्युलेशन काय ते आज आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत. तर सुरू करूयात. एक एक्झाम्पल म्हणून बर्थ डेट देतो, 10 मे 1981. तर याच्यामध्ये काय करायचंय, सर्वात प्रथम तुम्हाला हा जो कुवा नंबर आहे याला शोधण्यासाठी तुम्हाला फक्त इयरला फोकस करायचंय. हे जे वर्ष आहे ना, बर्थ इयर, याला फोकस करायचंय, डेट आणि मंथ बघायचा नाही. तर 1981 तुम्हाला 1 डिजिट मध्ये कॅल्क्युलेशन करायचंय, यांची ऍडिशन करायचे. 1 + 9 + 8 + 1. तर याची ऍडिशन बघा किती येते. 1 आणि 9 10, 10 आणि 8 18 आणि 1 19. तर 19 सिंगल डिजिट करायचंय, कारण न्यूमरोलॉजी मध्ये आपण नेहमी सिंगल डिजिट करतो. 1 आणि 9 10 होतात, 10चा परत सिंगल डिजिट करा 1. तो जो 1 आलेला आहे, जर समजा ही मेलची बर्थ डेट असेल तर मेल साठी फॉर्म्युला आहे 11 मधून जे काही 1 डिजिट नंबर आलेला आहे तो वजा करायचा आहे. म्हणजे आता तुम्ही काय करणार आहात, 11 - 1 तर 10 होईल. 10चं परत सिंगल डिजिट करा 1. तर हा कुवा नंबर काय झालाय, 1 आलेला आहे मेलसाठी. आता समजा हीच बर्थ डेट किंवा एक वेगळी बर्थ डेट घेऊया फिमेलसाठी. फिमेलसाठी कुवा नंबरचा काय फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये 4+ आहे, लक्षात ठेवा. समजा आता एक बर्थ डेट आहे 5/7 1992 समजा. तर तुम्ही काय करणार आहात, 1992 ला हायलाइट करा, डेट आणि मंथ सोडा, याचं सिंगल डिजिट करा. 1 आणि 9 10, 10 आणि 9 19, 19 आणि 2 21. तर 21 तुम्हाला सिंगल डिजिट करायचं. किती होणार आहे, 3. आता हा जो सिंगल डिजिट आलेला आहे हा काय करायचा, ही फिमेलची बर्थ डेट आहे. फिमेलसाठी फॉर्म्युला काय, 4+ जो काय सिंगल डिजिट आलाय तो नंबर ऍड करा. तर किती झाला, 7. तर 7 हा कुवा नंबर झाला. तो जो कुवा नंबर आलेला आहे तो तुम्हाला कुठे लिहायचा आहे, हाताच्या इथे लिहायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मेल साठी कॅल्क्युलेशन काय 11- आहे आणि फिमेल साठी कॅल्क्युलेशन काय 4+ आहे. पण आता अशी एखादी बर्थ डेट येऊ शकते बघा, एक बर्थ डेट बघा परत एकदा, 7/3 1981. आता ही बर्थ डेट फिमेलची समजा. तर काय करणार आपण, 1 + 9 + 8 + 1, हे जे इयर आहे याची कॅल्क्युलेशन करणार. 9 आणि 1 10, 10 18 आणि 1 19. आता याचं सिंगल डिजिट करा 10, 10चं परत सिंगल डिजिट करा 1. आता हा जो 1 आलाय, फिमेल साठी कॅल्क्युलेशन काय होतं, फॉर्म्युला काय होता, 4+ 4 मध्ये ऍड करायचा, जो सिंगल डिजिट आलाय तो ऍड केला आपण. तर किती आला, 5. परंतु 5 साठी एक प्रॉब्लेम आहे बघा. कुवा नंबर 5 जर आला, फिमेल असो किंवा मेल असो, आता हे फिमेलचं कॅल्क्युलेशन होतं, तर फिमेल साठी जर कुवा नंबर 5 आला असेल तर त्यांनी कुवा नंबर 8 वापरायचा आहे. त्यांनी 5 इथे लिहायचं नाही, इथे 8 लिहायचं मग त्यांनी. आणि जर मेल साठी, आता मेलच्या कॅल्क्युलेशन मध्ये जर 5 येत असेल कॅल्क्युलेशन, म्हणजे आता समजा 11 - 6 आलं तर 5 होईल. तर त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये जेव्हा 5 येईल तेव्हा त्यांनी काय करायचंय, कुवा नंबर या लोकांनी 2 घ्यायचा आहे. त्यांनी त्यावेळेला 5 नाही लिहायचं, त्यांनी या ठिकाणी 2 लिहायचं आहे. लक्षात ठेवा, हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचे, हे तुम्हाला सहज येतील. आता लोशू ग्रीड मध्ये याचा यूज कसा होतो, हे लोशू ग्रीड आहे, याच्यामध्ये नंबर कसे लिहिले जातात बघा. इथे 4 असतो, 9 आहे, इथे 2 आहे, त्याच्यानंतर इथे 3 आहे, इथे 5 7 8 1 आणि 6 असे नंबर लिहिलेले असतात. आता लोशू ग्रीडचं वैशिष्ट्य काय बघा, तुम्ही
याचे कॅल्क्युलेशन अशी ऍडिशन करा, नाहीतर अशी ऍडिशन करा, कसंही नाहीतर अशी ऍडिशन करा, सगळीकडनं ऍडिशन 15 येते. हे लक्ष्मी यंत्र आहे ऍक्च्युअली, पण लोशी ग्रीड मध्ये पण याला खूप महत्व दिलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, याच्यामध्ये जे डायरेक्शन दिलेले आहेत याचा वापर तुम्हाला वास्तुशास्त्रात खऱ्या अर्थाने करायचा. याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत बघा. आपण जनरली नॉर्थ वरती लिहितो, पण लोशी ग्रीड मध्ये इथे साऊथ येते, इथे साऊथ वेस्ट येणार, इथे वेस्ट येईल, इथे नॉर्थ वेस्ट येणार, इकडे नॉर्थ येणार, नॉर्थ ईस्ट येणार, इकडे ईस्ट येईल आणि इकडे साऊथ ईस्ट, असे ह्या डायरेक्शन. आता 5 नंबर साठी बघा डायरेक्शन होती का, हे ब्रह्मस्थानात येतो. म्हणून फिमेलचा जर कुवा नंबर 5 आला असेल फिमेल साठी, तर त्यांनी कोणता कुवा नंबर युज करायचा, 8 ला युज करायचा, 5 लिहायचा नाही. आणि मेल साठी जर कॅल्क्युलेशन 5 वर आलं असेल कुवा नंबरचं, तर त्यांनी 2 हा कुवा नंबर लिहायचा. आता तुमच्या लक्षात आलं असेल डायरेक्शन मुळे का 5 नाही लिहायचं. तर असंच हे कॅल्क्युलेशन आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा जो काही कुवा नंबर आलेला आहे, 1 असो, 2 असो, 3 असो, कोणताही, तर त्याच्यासाठी कोणत्या लकी डायरेक्शन आहे आता तुम्हाला कळालं असेल. ह्या डायरेक्शन कशा दिलेल्या आहेत, तर लकी डायरेक्शनचा वापर कसा करता येईल, किंवा लकी डायरेक्शन मध्ये तुम्हाला कोणती ऍक्टिव्हिटी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर लकी डायरेक्शन शोधण्यासाठी आपण नंतर कुवा नंबरचा उपयोग करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर कोर्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, न्यूमरोलॉजी जर तुम्हाला शिकायची असेल, तुम्हाला जर उत्सुकता असेल अंकांविषयी आणि जाणून घ्यायचे भविष्य तुम्हाला अंकशास्त्राप्रमाणे, किंवा तुम्हाला त्याच्यात करिअर करायचं आहे न्यूमरोलॉजीमध्ये, तर सुरुवातीचा बेसिक कोर्स तर येतोच आहे. बेसिक कोर्समध्ये तुम्हाला नंबरविषयी माहिती दिली जाईल, करिअर कसं चूज करायचं त्याच्याविषयी माहिती दिली जाईल, तुमच्या मुलांक नंबर, भाग्यांक नंबर आणि सन साइन नंबरवरून. हे सगळं तुम्हाला बेसिक कोर्समध्ये मिळेल. त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स कोर्स करू न्यूमरोलॉजीवरती. तो छान कोर्स असेल, त्याच्यामध्ये A to Z सगळी माहिती दिलेली असेल नंबरविषयी. मग तुमचा नेम नंबर असो, व्हेकल नंबर असो, किंवा घराचा नंबर असो, ही सगळं कसं आपण शोधू शकतो न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून. याचा ॲडव्हान्स कोर्स येईल. हे दोन्ही कोर्स लवकरच लॉन्च होणार आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हे कोर्स शिकण्याचा, किंवा तुम्हाला करिअर करायचं याच्यामध्ये, तर तुम्ही या खाली जो नंबर येतोय याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला कोर्सचे डिटेल्स दिले जातील आणि सगळं काही फी शेड्यूल वगैरे काय असेल सगळी माहिती तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. आणि विशेष म्हणजे ह्या कोर्सचे तुम्हाला नोट्ससुद्धा मिळतील, व्हिडिओ लेक्चर्स जे असतील ते सुद्धा मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, जेणेकरून तुम्ही नंतर कधीही त्याची रिव्हिजन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.